सुरू होत आहे देशाचा सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मा सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये सादर करत आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे, पण सगळ्यात जास्त पॉप्युलर ते भारतात आहेत। एक अशी पर्सनॅलिटी ज्यांनी आपल्या रायटिंगनी, आपल्या ट्वीट्सनी, आपल्या इंटरव्ह्यूजने, आपल्या गोष्टींनी नेहमी नवीन नवीन वाद निर्माण केले आहेत। प्लीज वेलकम नावाजलेले लेखक आणि कॉमेंटेटर तारिक फतेह। आणि आपकी अदालत मध्ये आजचे आपले जज आहेत वरिष्ठ पत्रकार राहुल देव। आणि याच्या आधी की आजची सुनावणी सुरू करू, आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू करू, एक नजर टाकूया तारिक फतेह यांच्या करिअरवर। तारिक फतेह एक रायटर आहेत, कॉमेंटेटर आहेत, टीव्ही प्रेझेंटर आहेत। पाकिस्तानमध्ये जन्माला आले, कॅनडामध्ये राहतात, पण यांची ओळख आहे पाकिस्तान आणि इस्लाम विषयी यांच्या वक्तव्यांमुळे। तारिक फतेह यांच्या म्हणण्यानुसार ते एक इंडियन आहेत, त्यांचे जन्मस्थळ पाकिस्तान आहे। ते मानतात की ते एक पंजाबी आहेत जे इस्लाम मध्ये जन्माला आलेत। तारिक फतेह म्हणतात की ते सलमान रश्दीच्या खूप साऱ्या मिडनाईट चिल्ड्रन पैकी एक आहेत। तारिक फतेह आपल्या विद्यार्थी जीवनात एक लेफ्टिस्ट होते। 1977 मध्ये तारिक फतेह एक जर्नलिस्ट होते, तेव्हा जिया उल हकच्या सरकारने यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं होतं। 1978 मध्ये तारिक फतेह पाकिस्तान सोडून सौदी अरबमध्ये राहायला गेले, जिथे त्यांनी 10 वर्षांपर्यंत एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम केलं। 1987 मध्ये तारिक फतेह कॅनडामध्ये जाऊन स्थायिक झाले। तारिक फतेह पाकिस्तानचे सगळ्यात मोठे क्रिटिक्स आहेत। पाकिस्तानमध्ये तारिक फतेहच्या वेबसाईटला ब्लॉक करण्यात आलं होतं। तारिक फतेहवर पाकिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारची पब्लिक मीटिंग करण्यावर आणि लेक्चर देण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। आपकी अदालतमध्ये तारिक फतेह स्वतःची बाजू स्वतः मांडतील। तर या चला सुरू करूया आजची ही खास सुनावणी। कॉमेंटेटर रायटर तारिक फतेहवर आपकी अदालत मध्ये पहिला आरोप। आपकी अदालत मध्ये तारिक फतेहवर आरोप आहे की हे इम्रान खानला त्रास देत असतात। आता तारिक साहेब, ते पाकिस्तानचे वजीर आझम आहेत, पण जेव्हा जेव्हा तुम्ही तोंड उघडता त्यांना तुम्ही दूषण देता। मी दूषण नाही देत, त्यांच्याविषयी खरं सांगतो। मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं यांचं राजकारणाशी नातं नाहीये, बायका यांच्याकडे पुष्कळ आहेत। तर नाही, खरंच तिसरी चौथी झाली आता, तर त्यांची टेस्ट बदलत जाते आता। तुम्ही म्हणता की हा बेकार मनुष्य आहे, पाकिस्तानची नालस्ती केली, की अप्रामाणिक आहे, चोर आहे हा माणूस? नाही, चोरवर होण्यासाठी चोर तो असतो ज्याच्या डोक्यात काहीतरी जो प्लॅन बनवतो। ते रिकाम्या मेंदूचे आहेत। यांना बोललं जात होतं इम द डीम। he has no substance। यांना सलमान रश्दींनी सांगितलं इम द डीम, म्हणजे तो इम्रान ज्याचे लाईट डीम झालेत आतमध्ये। आता मी यांना 1970 पासून कव्हर करतोय। मी जेव्हा जर्नलिस्ट होतो तेव्हा पहिल्यांदा ते पाकिस्तान क्रिकेट टीम सोबत गेले होते। हे खूपच फेक प्रकारचे खोटे पठाण आहेत। म्हणजे खोटे पठाण म्हणजे हे बघा, आमच्याकडे एक कन्सेप्ट आहे। आता एक असतात पठाण ज्यांचं नाव असतं खान, एक असतात खान नून, ते हे UPCPचे पठाण असतात, काही शहाजहापूरचेही पठाण असतात, काही खरे पठाण असतात, काही इरफान पठाण असतात। हे ते पठाण आहेत जे पठाणच नाहीयेत। यांनी खान नाव लावलंय, पण हे जालंधरचे। यांची आई जालंधरची आहे, मावशी अमृतसरची आहे। हे लुधियाना, लाहोर, इकडे ते तिकडचा सगळा माल आहे। पण पुरुषत्व दर्शवण्यासाठी यांनी सांगितलं मी पठाण आहे।
कुठला पठाण आहेस रे बाबा जेव्हा हे तू? क्रिकेटमध्ये होते, कॅप्टन होते हो. पाकिस्तान क्रिकेट टीमचे, तर खूपच फिरोशियस म्हणून ओळखले जायचे. काही फिरोशियस नव्हता सर, खोटा होता. आपल्या काकाच्या ओळखीने टीम मध्ये आला होता 1970 मध्ये. याची लाईन अँड लेंथ एक नव्हती, पण याचे काका एक होते जनरल बर्की. जनरल बर्कीने याला टीम मध्ये घेतलं होतं. त्यावेळी पाकिस्तानचे 2 फास्ट बॉलर असायचे, आसिफ मसूद आणि सरफराज नवाज. आणि माजिद खान यांचे कझिन आहेत, ते सुद्धा होते, जे कॅप्टन होते. झहीर अब्बासच्या काळातली गोष्ट सांगतोय. यांना बाय फोर्स घेण्यात आलं होतं, ज्याला आम्ही पाकिस्तानमध्ये म्हणतो पव्वा लावणे. पव्वा तो नाही ॲटम बॉम्बवाला. ते हे जे मग हे टीम मध्ये गेले. फॉर द फर्स्ट 3-4 मॅचेस ही कुडंट फाइंड एनी लाईन, लेंथ और विकेट्स. मग जेव्हा तुम्हाला चान्सवर चान्स मिळतो, मग तर तुम्ही करूनच दाखवणार ना. रंगही गोरा आहे, उंची पण चांगली आहे, आंटी तुमच्यावर मरतायत. मग प्रत्येक जागी इम्रान खान. तर मग मला एक आठवतं, यांच्या टी शर्टवर लिहिलेलं असायचं, बिग बॉईज प्ले ॲट नाईट. आता काय सर, यांची सौभाग्यवती वन ऑफ हिज वाईफ रहम खाननी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नावच रहम खान माहित नाही, पण खूप डिटेलमध्ये लिहिलंय की यांची आवडती मिडनाईट कुठली आहे, हॅबिट्स. धिस मॅन इज कम्प्लिटली ॲट अ लॉस्ट एनी इंटेलेक्ट दॅट इज अवेलेबल. पण हे बघा तारिक साहेब, काही असो, पाकिस्तानच्या लोकांनी त्यांना निवडून आणलेलं आहे, वझीर आझम तुम्हाला बनवलं. कोणी सांगितलं? पाकिस्तानच्या लोकांनी कधी कोणाला निवडलं? मला सांगा. इलेक्शन झालं ना पाकिस्तानमध्ये, आणि त्यांनी कुठे इलेक्शन झालं सर? मी 1-2 कॉन्स्टिट्युएन्सी तुम्हाला दाखवतो जिथे 2% वोट पडलंय. एवढी मतं मला मिळाली असती तर मी प्राईम मिनिस्टर झालो असतो जास्त पैसे लावून. हे बाजवा साहेब आणि शरीफ साहेब, हे बघा, पाकिस्तानचे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर नवाज शरीफ आहेत. नवाज शरीफ, तुम्हाला पाहिजे इलेक्ट करा, डिसिलेक्ट करा, काढून टाका, जे काय करायचं ते करा. पण हे जर एखाद्या हुशार माणसाला सांगितलंय की पाकिस्तानमध्ये इलेक्शन झालंय, तर हे असं होईल जसं लेट नाईट शो मध्ये टाइमपास होत असतो ना. तो प्रत्येक पाकिस्तानीला माहिती आहे की फ्रॉड आहे. प्रत्येक पाकिस्तानीला माहिती आहे की खरी सरकार एक जनरल चालवतोय, आणि जो त्यांच्या विरोधात उभा ठाकणार तो जेलमध्ये जाणार. तुम्ही बघा ना आज पाकिस्तानमध्ये कोण कोण जेलमध्ये नाहीये, आणि कित्येक जण गायब सुद्धा होत आहेत. नाही, म्हणजे तुम्ही काय म्हणताय की यांना सेनेने बनवलं? आणखीन कोण बनवणार? पाकिस्तानची सर्व काही सेनाच आहे. पाकिस्तानचं वरच्या देवाशी संगनमत झालेलं आहे की बनवणार हातात लोटा आणि तोंडात पान घेणार आम्ही पाकिस्तान, आणि सेना. आम्ही कुठे? आम्ही बनवलं का पाकिस्तान? तुमच्या UP बिहारचे जे नवाब होते त्यांनी बनवलं पाकिस्तान. पण तुम्ही म्हणता की इम्रान खान स्वतः सरकार चालवत नाही, यांची जी वाईफ आहे बुशरा बीवी ती चालवते म्हणून. ते जादू टोण्याच्या चक्करमध्ये शी इज एक्सपर्ट. हे बघा, जेव्हा एका कंट्रीचा प्राईम मिनिस्टर हज करायला जातो, आणि तुमच्या देशातून खूप सारे हाजी जातात, खूप मुसलमान असणार इथे, आणि ते म्हणतात की जोडे नाही घालू शकत मक्कामध्ये, कारण जोड्यांनी तर मक्का खराब होईल. तर अनवाणी गेलेत दोघे नवरा बायको. तिथे साऊदी बघत होते हे काय यांचं. त्यांनी म्हटलं, बुशरा बीवीने म्हटलंय अनवाणी जायचंय हजला, आणि तिथे बघितलं तर पूर्ण मक्क्याने जोडे घातलेले आहेत. अरे मी सुद्धा हजला गेलोय सर. हे कोणी जादू केली आहे, कुठून काढलंय हे की आज 11 वाजता तुम्ही असे वळणार, ते तिथे वळतात. त्या कधी म्हणतात की भिंती माझ्याशी बोलतायत, त्यावर त्यांचा विश्वास आहे. अरे कोणालाही माहिती नाहीये की बुशरा बीवी बसली आहे की कोणी आयसायचा गुप्तहेर बसलाय बुरख्यामध्ये. आम्हाला काय माहिती हुईशी तुम्ही. अरे हे एकदा चालले होते सौदी अरेबियातून अमेरिकेला मोदीजींना काही शिव्या शाप द्यायला. साऊदींनी त्यांना म्हटलं की तुमची ही जी बायको आहे तिला परत पाठवा, खूप मोठं संकट येईल जर ती जादू उलटी झाली तर मग हे स्वतः जादू करायला लागले. आम्ही बघितलंय जेव्हा ते डोनाल्ड ट्रम्प सोबत बसले होते, टोणा करत होते. ते टोणाच म्हणतात ना त्याला. हो, तो जपमाळा घेऊन काय करत होता? तुम्ही कधी पाहिलंय की मी तुमच्यासोबत मीटिंग करतोय, छोट्या बिझनेसची असो, कॅफेटेरिया कुठे उघडायचं फॉर एक्झाम्पल, आता आपण ते गीता घेऊन येणार का तिकडे की बाबा या डिरेक्शनकडे असायला पाहिजे? तिथे बसल्यात तुम्ही डोनाल्ड ट्रम्प सोबत. एक तोड फर, एक हा एम्प्टी हेडेड. म्हणजे काय? कसं तुम्हाला माहिती की यांची बायको जादू टोणा करतात? तुमच्या मते त्यांनी जीन पाळून ठेवलाय? अरे ती स्वतः म्हणते. हे बघा, लग्न करायच्या आधी यांना ठाऊक असणार ना
हे बघा, एक स्त्री बसलेली आहे, जिचं लग्न झालेलं आहे, तिची मुलं मोठी मोठी आहेत. तिला सडनली स्वप्न पडतं तिच्या हसबंडला, बायकोला फारकत द्या, तिला इम्रान खानला द्या. तो स्वतः म्हणतो, बाई तू तर इम्रान खानच्या लायकीची आहेस, मी काही लायकीचा नाही, मला फारकत दे, कारण की तुझ्या राईटफुल प्रॉफिटने म्हटलंय. मला सांगा, हा पाकिस्तान बनलाय या इस्लामच्या नावाने, तिथे हा प्रभाव पडतोय आमच्या धर्माचा की लोकांनी तिला प्राईम मिनिस्टरची बायको बनवलंय, न बघताही की आहे कोण. एक तर ती भेटली होती याला, तीही हराम आहे यांच्या धर्मातली. असं तर कोणी सतत बुरख्यात नाही ना जात. बुरखा उतरवला जातो ना कधी ना कधी, तर ते त्याने काय बघितलं असणार हो. हाऊ कॅन यू मॅरी समवन यू नेव्हर सीन अँड यू सीन ओनली बिहाइंड द क्लॉथ. इदर समवन इज लाईंग और समवन इज फ्रॉडुलंट. आणि आमच्या धर्माची मस्करी नालस्ती करतात पाकिस्तान बनवून. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये. पण बघा, जेव्हापासून भारतामध्ये प्राईम मिनिस्टरनी निर्णय घेतलाय काश्मीरमध्ये 370 हटवण्याचा, 35A हटवण्याचा, आता इम्रान खानमध्ये नवीन उर्मी नाही का आली, सर्वांना सांगत आहेत एकत्र या. यांना वाटलं होतं 302 ची चर्चा होतीये, 370 ची चर्चा होत होती. 302 क्रिमिनल कोडमध्ये तुम्हाला माहितीये ना काय, ती फाशीची शिक्षा होते ना. लॉला काही महत्व आहे की नाही. हे बघा, 302 इज मर्डर, 309 इज अटेम्प्टेड मर्डर. हे त्याचमुळे घाबरले असणार की हे 370 तर त्यातच तर, कारण याआधी पाकिस्तानमध्ये कोणीही 370 हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता. कदाचित इथपर्यंत त्यांना मोजता येत नसेल, तो वेगळा विषय आहे. पण 370 विषय मी ऐकलं नाही. आणि अचानक यांना 370 समजलंय, 35 आठवलं, सगळे नंबर्स आले. हे बसले कुठे होते. आता बघा ना, त्यांनी युनायटेड नेशनला खूप मोठं भाषण दिलं होतं. हो, 55 मिनिट्स ओव्हर टाइम. तिथे हॉलमध्ये कोणीच बसलेलं नव्हतं, लाल दिवे लागलेले होते. अरे भाऊ, तुमची वेळ संपली आहे, भाड्याची सायकल घेतली, परत कर ना. तर माहिती नाही कितीला मी इथे, आम्ही लहान होतो तेव्हा तासाला 8 आणे मिळत होती. तो बसलेला आहे, जातच नाही, म्हणतो मी जाणारच नाही, करायचं ते करा. बस सारखा बोलतोच आहे, शिव्या देतोय, ॲटम बॉम्ब मारेन, मी जगाला नष्ट करून टाकेन. तर ॲटम बॉम्ब तर आहेच ना पाकिस्तानकडे. हा, म्हणतात तसं. मी तर आधीच सांगितलं, ते फुटणार तर फालुदा निघणार आहे त्यात, बाकी काहीच नाही. बाकी काही नाही. काही नाही, खरंच काही नाही तिकडे. मी सांगतो ना तुम्हाला, जेव्हा त्यांचा रेल्वे मिनिस्टर म्हणतो 1.5 किलोचा म्हणजे छोट्या साईजचा बॉम्ब माझ्या खिशात आहे, त्याला काय माहिती की ॲटम बॉम्ब काय असतो ते. हे तर त्यांनी म्हटलंच होतं की पावभर, अर्धा किलोचा अशा तऱ्हेचे बॉम्ब आहेत आमच्याकडे. त्याने जाऊन चेक केला आयुष्यात पहिल्यांदा की ॲटम किती मोठा असतो ते. तर तो म्हणाला एवढा छोटा असतो, तर याला मोठा करून घ्या. त्याने म्हटलं की घ्या, आता ॲटम बॉम्ब बनला. दे हॅव नो क्ल्यू. तुम्ही त्यांच्या मिनिस्टरच्या गप्पा कधी ऐकल्यात का. ते जर इम्रान खान इज हॉलो ड्रम, हे ते आहेत साईडला जे नसतात का, कॅटल ड्रम असतात ते, ड्रमरला विचारा ना. हे सगळे सोबतचे ड्रम आहेत, पोकळ आहेत सगळे, यात काहीच नाही. ना यांच्याकडे लीड गिटारिस्ट आहे, ना बेस गिटारिस्ट आहे, ना सेक्सोफोन प्लेयर आहे. हे फक्त सगळे खोट्या ड्रमवाले लोक आहेत, ज्यांना माहितीच नाहीये की ते आहेत कोण. हे ते लोक आहेत जे आपल्याच मातृभाषेचा द्वेष करतात. तुम्हाला हे माहिती आहे का, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पंजाबी भाषेवर बंदी आहे. जगात कोणी याचा विचार केलाय कधी. आणि मग कुठली भाषा बोलायची. अरे मग ती बोलायची ज्याचा द्वेष करतो. ते कुठे, हे इंडिया, हिंदू. मग हे तिथली भाषा उर्दू घेऊन बसले. ना उर्दू येते, ना पंजाबी येते, ना इंग्लिश येते, कोणतीही भाषा येत नाही. कोणती भाषा बोलू द्या इम्रान खानला. पण ते म्हणतात की मी पूर्ण जगात काश्मीरचा संदेश घेऊन जाईन, काश्मीरींना किती त्रास दिला जातोय भारतामध्ये, हे संपूर्ण जगाला जाऊन काश्मीरी जे त्यांना त्रास देत आहेत त्यांच्याबद्दल बोलतायत, ते जे पाकिस्तानमध्ये पडून आहेत बिचारे. अरे ज्यांना एक शब्दही काश्मीरी भाषेचा येत नाही, ते काश्मीरी कसे झालेत. अरे पंजाबी असण्यासाठी पंजाबी येणं गरजेचं आहे, तमिळ होण्यासाठी तमिळ भाषा तर बोलता आली पाहिजे. हे पाकिस्तानी काश्मीरी एक शब्द काश्मीरी बोलत नाहीत, हे काश्मीरी बनलेत. आणि तुम्ही हे नोटीस करा की सगळे पाकिस्तानी पंजाबी आहेत. हे बघा, तुम्ही लंडन मिंडनला गेला, तुम्ही म्हणताय की हा जो पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आहे त्यात काश्मीरी नाहीये. 0. आतापर्यंत इंडियाला कळलेलं नाहीये हे. मी तुम्हाला सांगतो, पाकिस्तानशी बोलायचं असेल ना काश्मीरवर, तर म्हणा चला या, आम्ही काश्मीरीमध्ये बोलतो, तुम्ही पण बोला. ते नुसते बसतील आणि म्हणतील ट्रान्सलेटर घेऊन या. अहो काय बोलतात ते काहीच कळत नाहीये. दिस इज इंडियाज वीकनेस. यू डोंट नो युअर स्ट्रेंथ. पीपल इन दी पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर वॉन्ट टू बी फ्री ऑफ पाकिस्तान. पण आता स्ट्रेंथ तर दाखवली ना तारिक साहेब.
सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारलं. हो, परत आले. हे घरात घुसून मारण्याचं काय आहे? सिंध विना हिंद होऊ शकत नाही पूर्णपणे, हे तर मान्य करता ना. तर एखाद्या हिंदुस्थानीने म्हटलं ना की आमचं सिंध परत करा, मोहिंजोदारो द्या, तक्षशिला द्या, आमचं हडप्पा द्या, आमचं. लाहोर रामाच्या मुलाच्या नावाचं शहर आहे, त्यावर पाकिस्तानचा ताबा आहे आणि हिंदू सगळे एकदम गप्प बसलेले. हा भाऊ, गेलं तर गेलं, आता काय करायचं? टोमॅटो तर स्वस्त आहे ना. हा इंडियाचा प्रॉब्लेम आहे. कांदे टोमॅटो स्वस्त हवे, देश देशोधडीला लागो, MBA आमचं पूर्ण झालं पाहिजे. अरे आमच्या हातात द्या देवाची शपथ, मुसलमानांनी पाकिस्तानाला एकदम वटणीवर आणू, यांना तोडून मोडून बलोचियांना स्वतंत्र करू आणि पंजाबला या खलिस्तानच्या हातात देऊ, ती स्वतःच सगळं ठीक करून घेतील. पश्तुनिस्तान, मी सांगतो अटकपासून कटकपर्यंत सगळं हिंदुस्तान आहे. त्याच्यात त्या बाजूला अफगाणिस्तान आणि त्याच्या खाली बलुचिस्तान. प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण हे बघा, आता शेख रशीद सारखे मिनिस्टर आहेत, ते युद्ध करण्याची धमकी देतात. त्यांनी तर तारीख पण ठरवली आहे की युद्ध कधी होईल. सर, त्यांची एखादी बायको असणार जादूटोणा करणारी. मला काय माहिती घरात काय चालतंय ते. हे मी तुम्हाला सांगतोय, हा शेख रशीद 1968 मध्ये जेव्हा अय्यूब खान जनरल होता, त्याच्या विरोधात आम्ही मुवमेंट करत होतो. अवघा 17 वर्षाचा असताना जेलमध्ये टाकलं मला. त्या काळी भीती वाटायची खूप. पण हेच शेख रशीद तेव्हा अय्यूब खानच्या सपोर्टमध्ये होते. ते म्हणतात की चीन पण आमच्या सोबत आहे. चीनने 10 लाख मुसलमानांना पकडून त्यांना डुकराचं मांस खाऊ घालतायत आणि ट्विस्ट डान्स करवतायत. 1 मिलियन मुस्लिम्स इन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स. तुम्ही कधी पाहिलंय दिल्लीत मोर्चा निघालाय, भारतीय मुसलमानांचा मोर्चा चायनीज एम्बॅसीवर? पाहिलंय कधी? कधीच नाही. फिलिस्तीनवर सगळे बोलतात. हे तुम्ही बघितलं का की आपले विचार कसे विखुरलेले आहेत? अरे जिथे 10 लाख मुसलमानांना प्रिझनमध्ये, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलाय, तो आमचा मित्र आहे. आश्चर्य. जगातल्या सगळ्या इस्लामचा मित्र चीन आहे, जो जोडे मारतो, किंवा अरब आहे जो आम्हाला तुच्छ समजतो, किंवा तुर्क आहे जो आम्हाला डिपोर्ट करतो. हिंदुस्थानमध्ये जिथे प्रॉफेट मोहम्मद पैगंबरच्या मुलांना आसरा मिळाला, जिथे पहिली मशीद बनली, त्याचा तुम्ही द्वेष करत बसलाय. हे मला तुम्ही सांगा जरा. आता तुमचं म्हणणं ऐकलं तर पाकिस्तानचे तुकडे तुकडे होऊन ते तर होणारच ना. तुम्हाला आता समजलं का? हे बघा, इन्शाल्लाह पुढच्या 20 वर्षात बलुचिस्तान स्वतंत्र होईल. हिंदुस्तान सिंधच्या शिवाय हिंदुस्तान असूच शकत नाही. सिंधू शब्द सिंध पासून आलाय, इंडिया शब्द इंडस पासून आहे, हिंदुस्तान इंडस पासून आहे. मोहेंजोदारोमध्ये तुम्ही जन्मलात. हे तर गंगा जमुना तेहजीबची गोष्ट करतात. उर्दू बोलणाऱ्यांनी फ्रॉड बनवलेलं आहे. कसली तेहजीब? तेहजीब शब्दच नाहीये हिंदुस्तानी. हा तर उर्दूमधून निघालेला शब्द आहे ना, संस्कृतमध्ये तो शब्द नाहीये असा. तर इंडसला तर तुम्ही विसरलात, कसूर आणि लाहोरला विसरलात. रामची 2 मुलं ज्यांच्या नावावर शहर होती, कसूर, लव आणि कुशच्या, यांना वाटलं जाऊ दे, आता निघूनच गेलंय तर जाऊ द्या, आपल्या हातातून जाऊ द्या. एक्झाम पास करू. सिंध वेगळा देश बनेल, पंजाब वेगळा देश बनेल इन्शाअल्लाह. आणि मोदीजींनी म्हटलं आहे की त्यांची नजर आता पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरवर आहे. मोदी है तो मुमकिन है सर. तर इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर तारिक फतेवर आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका अशीच सुरू ठेवूया. डिफेन्स ऑफ इंडिया, इट्स अ एंड ऑफ सिव्हिलायझेशन. इंडिया आहे तर जग आहे. इंडिया जर संपला ना तर इट्स ऑल ओव्हर. ही गोष्ट मान्य करा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी होत आहे पाकिस्तान ओरिजिनीचे रायटर आणि कॅनडामध्ये राहणारे कॉमेंटेटर तारिक फतेवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तारिक फतेवर आरोप आहे की हे विवादास्पद वक्तव्य करतात. तुम्ही जेव्हा जेव्हा तोंड उघडता तेव्हा काही ना काही कॉन्ट्रोवर्सी होते. तुम्ही पाकिस्तानमध्ये मी बघितलं खूप त्रस्त. तुम्ही तिथले जे सायन्स मिनिस्टर आहेत फवाद चौधरी, त्यांच्यासाठी म्हटलं होतं की ते कचऱ्याचा डब्बा आहेत. मी काही चुकीचं बोललोय का मला सांगा? मी कचऱ्याच्या डब्याला कचऱ्याचा डब्बा म्हटलं, तुम्ही नाही म्हणताय. तो कुठून आला सांगा? ही हॅज नथिंग टू ऑफर इन सायन्स, ही हॅज नथिंग टू ऑफर इन टेक्नॉलॉजी. ही कांट स्पीक इन एनी लँग्वेज. तो पंजाबी आहे जो स्वतःला लखनवी समजतो. हे असं कचराच म्हणू ना सर आपण. अजून काय बोलायचं? आता
कोणालाही काही इम्रान खान प्लेबॉय आहे. मग नाहीये का? मी जर म्हटलं की ही प्ले विथ बॉईज दॅट विल नॉट बी पार्लमेंटरी, बट इसेन्शियली ही इज अ प्ले बॉय ऑफ दॅट कॅरेक्टर. तुम्ही म्हणताय की 62 वर्षापासून या माणसाने काही काम केले नाही आणि आता वजीर आझम झाला. अरे साहेब, 62व्या वर्षी कोणी घोड्यावर चढतो का? कोणी नवरदेव बनतो का? पाहिलं तुम्ही कधी? तुम्ही सांगा की तुमच्या आजोबांचं लग्न आहे, ते नवरदेव म्हणून बसलेत, पंजाबीमध्ये काय क्या घोडी चढिया देशांदा राजा माहित नाही कसली गाणी वाजतायत, आणि तो लाजत येतोय, तोंडात बोट घालतोय, नवरीसारखा येतोय, आणि 1 नाही 2 नाही 3 लग्न करतोय. पहिलं लग्न त्याने तिच्याशी केलं, आपल्या प्रेयसीच्या मुलीशी लग्न केलं त्याने. आता तुम्ही मुलं सोडली आहेत तिकडे इंग्लंडला, त्यांची अपब्रिंगिंग ठीक होईल म्हणून. अरे भाऊ, इंग्लंडमध्येच अपब्रिंगिंग ठीक होत असेल तर तिथेच राहायचं ना, तुझीही ठीक झाली असती. पण ते प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या गोष्टी विकत आहेत, म्हशी विकत आहेत, कोंबडी विकत आहेत, जेणेकरून इकॉनॉमी ठीक होईल. साहेब, गाढव विकण्याचे प्रयत्न केले यांनी. त्या चीनींनी म्हटलं की तुम्ही फक्त गाढवं विकू नका, गाढवांची कमतरता आहे तिकडे. मी म्हटलं चीनींना माहितीच नाहीये की खरे गाढव कुठे आहेत ते. हे बिचारे चुकीच्या पद्धतीचे गाढवं पाठवले जात आहेत तिकडे. गाढवांची कमतरता झाली आहे. आता तुम्ही नो लाफिंग मॅटर, पाकिस्तानमधून 20,000 ख्रिश्चन मुलींना चीनमध्ये पाठवलं आहे, जिथे त्यांच्याकडून काय ते सेक्स वर्कर बनवलंय किंवा खूप वाईट अवस्था आहे. हे बघा, हा फक्त पाकिस्तानचा विषय नाहीये, हा मुसलमानांचा माइंडसेट जो आहे त्यावर तुम्ही प्रकाश टाका की जो देश सगळ्यात जास्त अन्याय करतोय मुसलमानांवर, त्या देशावर प्रत्येक मुसलमानाचं प्रचंड प्रेम आहे. नाहीतर मला कुठल्याही एम्बेसी समोर, चायनीज एम्बेसी समोर 2 मुसलमान दाखवून द्या की जे उभे आहेत आणि म्हणतायत की आमच्या भावांना रिलीज करा. नो, ते इंडियाच्या विरोधात मोर्चा काढतील न्यूयॉर्कमध्ये, मोदीजींना शिव्या देतील, ते प्रत्येकाला शिव्या देतील. ज्यांना माहिती आहे की ते प्रत्युत्तर देणार तर जाऊ दे, यांना अवॉइड करा. पण जर चुकून चीनला काही बोललो तर मात्र असे जोडे पडतील तरही विचारणार नाही. मग ते म्हणतील यांना काही नाही म्हणायचं. लुटून घेऊन गेले पूर्ण बलुचिस्तान, सोनं घेऊन गेले, कॉपर घेऊन गेले, बलुचिस्तानला पूर्णपणे लुटलं, उद्ध्वस्त केलं. ग्वादेर पोर्ट ताब्यात घेतला, पाकिस्तान 2nd रेट सिटीजन बनला बलुचिस्तानमध्ये. बलोच स्त्रियांना पकडून त्यांच्या समोर हत्यार टाकले, मशीन गन, की हे निघाले यांच्या घरातून. त्या बिचाऱ्या स्त्रियांच्या घरात बकरी नाहीये, त्यांच्याकडे खायला नाहीये, घरं तुटलेली आहेत. पाकिस्तान सेनेने काढून ठेवले ॲटॉम बॉम्ब, जे समोर ठेवले. हे बघा, बलोच महिलांकडे सापडलेत. दिस इज अ स्टेट दॅट हॅज बिकम क्रुकेड टू इट्स कोर. ना यांना स्पाईन आहे, ना ब्रेन आहे, ना यांच्याकडे हार्ट आहे. लोक तर फार त्रासलेले आहेत ना. हो, म्हणजे तिथली लोक, पाकिस्तानी पंजाबी त्रासलेले नाहीयेत, ते राज्य करतायत. सिंधी त्रासलेले आहेत, पश्तून त्रासलेले आहेत, आणि खूप सारे तिकडचे जे आर्मीचे जनरल आहेत, बघितलं तुम्ही, प्रत्येकाच्या इकडे बिल्ले लागलेले असतात. हो, त्यांना ते बालपणापासूनच मिळतात ना. आधी ते काट्यांनी खेळतात. तो खेळ असतो ना कुठला, तो इंडियामध्ये खेळतात की नाही माहित नाही. काठ्यांनी आया खूप खुश होतात बघा, माझ्या मुलाने पप्पूने तुमच्या आद्दूला मारलं हो. अशा टाईपचे ते जनरल बनतात. त्यांनी म्हटलं याने बकरी ईदमध्ये 3 बकऱ्यांची कत्तल केली की मेडल, त्याने गायीची कत्तल केली की मेडल. सेनेत कधी जाऊन लढलेत काय हे तर मागे बसलेले असतात पाईप घेऊन. आणि तो आमचा जो सामान्य सैनिक आहे तो मरतो, त्याला सांगितलं जातं की आयुष्यच मरणानंतर सुरू होतं. स्वतःला माहिती आहे की इथेच सगळं संपतंय. सैनिकाला सांगितलं तू मरतोय, जोपर्यंत तू मरणार नाहीस तू जन्मणारच नाहीस. तो म्हणतो हरकत नाही, मी मरतो ना. तो ॲटॉम बॉम्ब लावून धम करून मरून जातो. यू आर फुलिंग अन एंटायर बिलियन पीपल अराउंड दी वर्ल्ड. आता बघा ना, आमच्याकडे जे नवजोत सिंग सिद्धू आहेत, त्यांनी गळाबॅट घेतली त्या जनरल. मग तिथेच राहायचं ना, इथे कशाला परत आला डोक्याला ताप द्यायला? तुम्हीच सांगा ना. देयर इज नथिंग. त्यांच्या एक कुठल्याही बोलण्यातून काही सिद्ध झालेलं नाही. तर सिद्धू कसे झालेत? ते सिद्ध होत असेल तर सिद्धू आहात ना. चला, पाकिस्तानची गोष्ट सोडा. आमच्याकडे एक पॉप्युलर ॲक्ट्रेस आहे, करीना कपूर. हा, तिच्याविषयी तुम्ही सांगितलं की ती अडाणी आहे. हो, मग नाही आहेत का? सांगा ना. मुलाचं नाव ठेवलं तैमूर. अडाणी नाही तर काय? तैमूर हा अत्यंत वाईट मनुष्य आहे जगात, ज्याने आपल्या आयुष्यात जगाची लोकसंख्या 3 पटीने कमी केली.
ज्याने हिंदुस्थानवर हल्ला केला आणि प्रत्येक कोसावर, कोसच म्हणतात ना, माईल पोस्ट, त्यावर पिरॅमिड बनवलं हिंदूंच्या कवटीचं. मी तर हिंदू नाहीये तरी मला राग येतोय की माझ्या देशावर ज्या व्यक्तीने हल्ला केला तो माहित नाही शर्मिला टागोर काय म्हणत असतील, कुठल्या मुलाला जन्म दिलाय त्याने त्याचं नाव ठेवलं तैमूर. तुम्ही इस्रायलमध्ये जाऊन काही हिटलर नाव ठेवणार का कुणाचं? ठेवून तर बघा. तुम्ही लोक आज जे तुम्ही सगळं सहन करतात. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पाकिस्तानच्या टीव्हीवर कमेंट्री बघत होतो जेव्हा तुम्ही हे वाला कमेंट केलं होतं तैमूरच्या विषयी. तेव्हा तिने सांगितलं की स्पेनमध्ये एक हल्ला करणाऱ्या मिलिटरी कमांडरचं नाव तारिक बेग झॅक होतं. हो, तर तुम्ही तुमचं नाव बदललं का? नाव तारिक आहेच आणि संस्कृत मधून तरक. हे तुम्हाला हे बघा, स्टार, सितारा, तारा, तारिक हे सगळे संस्कृतचे वर्जन्स आहेत ऑफ दी वर्ड तरक, ज्याचा अर्थ अर्ली मॉर्निंग स्टार्ट बी लिडेड असा आहे. जर भारताच्या हिंदूंना विशेष करून मी म्हणतोय त्यांना माहिती नाही की त्यांची वर्थ काय आहे, यात माझा दोष नाहीये. तुम्ही जगातली ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन आहात. तुम्ही 10,000 वर्षांपासून जगाला मार्ग दाखवलेला आहे. तुम्ही चेसचा शोध लावला. तुम्ही डोंगरांमध्ये कोरून मंदिरं बनवली आहेत. तुम्ही मग डिफेन्सिव्ह का होताय? तुम्ही मग इथे बसून का मग बाबरी मशीद बनवली? अरे कोणी सांगितलं होतं मशीद बनवायला? तू इथे जन्मला नाहीस, तू मेलास कुठेतरी दुसरीकडे. इथे येऊन मंदिरावर एक मशीद बनवली आणि पूर्ण देशाला डिवाइड करून टाकलं. बघा तुम्ही हे. तुम्ही जर उभे राहून मुसलमान, हिंदू दोन्ही आणि शीख विशेष करून डिफेन्स ऑफ इंडिया, इट्स द एंड ऑफ सिव्हिलायझेशन. इंडिया आहे तर हे जग आहे. जर इंडिया नष्ट झाला, इट्स ओव्हर. हे मान्य करा तुम्ही. हे बघा, आम्ही कोणासाठी दरवाजा नाही उघडला मला सांगा? जेव्हा इराणमध्ये अरबांनी मारून झोरॅस्ट्रियन्सचा नायनाट केला, तेव्हा हिंदुस्थानने म्हटलं की तुम्ही या ना आमच्याकडे. त्यांनी म्हटलं की आमची आग वेगळी जळते. आपण म्हटलं तर ठीक आहे, तुम्ही या. जगातली पहिली मशीद कुठे बनली? कुठल्या अरब देशात का? इराणमध्ये? नॉट इवन इन अरेबिया. तुमच्या खाली मलाबारमध्ये, कोचीन जवळ, काय नाव आहे, केरळमध्ये. हो, तिथे बघा सर, जगातली पहिली मशीद. आजपर्यंत एक मुघल बादशाह गेला नाही तिकडे. तुमचे अब्दुल कलाम गेले तिकडे पहिले. तुमचे प्रेसिडेंट जे आहेत ना, त्यांनी जाऊन हजेरी लावली. आता सुरू झालं ना परत औरंगजेब रोडचं नाव बदललं गेलं. आम्ही सांगितलं होतं तेव्हा, जिथे जिथे औरंगजेब लिहिलंय तिथे पेंट करून खाली मुर्दाबाद लिहू म्हणून. मग तुमच्या त्या एमपीने सांगितलं की थांबा हो, फुकट मुलांना मरवणार. माझ्यासोबत 10 व्हॉलेंटियर्स होते, सगळेच्या सगळे मुस्लिम. आम्ही सांगितलं जिथे औरंगजेब लिहिले तिथे खाली लिहा मुर्दाबाद. हा माणूस, हा खुनी, बापाचा खुनी, मुलाचा खुनी, बायकोला त्याने अमानुषपणे रेड फोर्ट वरून खाली फेकलं. भावाचं डोकं उडवलं, दाना शिकव. आज पूर्ण इंडिया पाकिस्तानमध्ये कोणीही मुसलमान आपल्या मुलाचं दारा नाव नाही ठेवत. का? औरंगजेब तर तुम्हाला चौकात मिळेल. व्हॉट डज इट सेज अबाउट अस? की असा बादशाह मुघलांमध्ये जो स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत होता, ज्याने उपनिषदाला ट्रान्सलेट केलं फारसीमध्ये, त्याला युरोपमध्ये पाठवलं, तिथून फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट झालं आणि जगभरात जे टेक्स्ट होते ते प्रकाशित केले दारा शिकवणे. औरंगजेबाने त्याचं मुंडकं छाटून बापासमोर सादर केलं. औरंगजेब हिरो झाला आणि आज इथले मुसलमान म्हणतात की तो आमचा शूरवीर होता. चला, आता तर खुश झालात ना की नाव काढून टाकलं? खुश आहे मी. अजून 2-4 नाव आहेत. इलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करून टाकले. बिलकुल. अल्लाह, बघा ना, मक्केचं नाव रामगड ठेवून बघा कसे मुसलमान ओरडतात बघा. आणि कुंभमेळा जिथे होतो, जे हिंदूंचं सगळ्यात पवित्र ठिकाण आहे, त्याचं नाव तुम्ही इलाहाबाद ठेवलंय आणि शांतपणे गप्प बसला आहात. मी तुमच्या युपीच्या चीफ मिनिस्टरला सांगितलं होतं की मी जाऊन करतो ना, मी सुरू करतो तिकडे चळवळ. मी तर गेलो होतो कुंभमेळ्यात. मी कुंभमेळ्यात स्नान केलंय आणि हजला सुद्धा गेलोय. माझ्या ज्या दोन्ही जबाबदाऱ्या होत्या, मुसलमान, हिंदू आणि इंडियन असण्याच्या, त्या जबाबदाऱ्या मी निभावल्या. नाही, तुम्ही नक्की आहात कोण? पाकिस्तानी आहात की? नाही, मी इंडियन आहे. मी मुसलमान आहे जो हिंदुइझमला पूर्ण समजतो. इट इज अ वे ऑफ लाईफ. आता एक ब्रेक घेऊया. नक्कीच घ्या सर. एक कंट्री सुद्धा ब्रेक करा ना.
तर ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये तारिक फतेहवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आता हे पाकिस्तानच्या टीव्हीवर म्हटले जाते की जन्मलेल्या देशाचे नाही झाला तर दुसऱ्या देशाचे काय होणार. तुम्ही मी सिंधमध्ये जन्माला आलोय. अडवाणी साहेबांना का म्हणत नाही ट्विट तुम्ही? वाचलं होतं, तुम्ही म्हणता की मी नारा लावणार जय श्रीराम. हो, मला काय रामाचा प्रॉब्लेम आहे? हे तुम्ही ह्यासाठी म्हणत नाहीये ना की भारत तुम्हाला नागरिकत्व देईल म्हणून. 70 वर्षांचा आहे मी. आता दिलं तरी किती काळ राहणार आहे मी? वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपले पाहुणे आहेत लेखक आणि कॉमेंटेटर तारिक फतेह. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तारिक फतेहवर आरोप आहे की हे स्वतःच्याच धर्माविरोधात बोलतात. आता हे पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर म्हटले जाते की तुम्ही पाकिस्तानात जन्मालात, कराचीमध्ये शिकलात, खूप हुशार होते, अभ्यासात स्कॉलरशिप मिळाली, इथून मोठे झालात आणि म्हणतात की पाकिस्तान जमिनीवर ओझे आहे. मी बनवलं पाकिस्तान? माझा काय त्यात हात आहे? मी तर बाय द वे पण असं म्हटलं जातं की ज्या देशात जन्मला त्या देशाचे नाही झालं तर दुसऱ्या देशाचे काय होणार? हिंदुस्थानमध्ये जन्माला आलोय. हिंदुस्थानचं आहे मी सिंधमध्ये जन्माला आलोय. अडवाणी साहेबांना का म्हणत नाही तुम्ही? हे काय बोलणं झालं? अडवाणी साहेब कराची जन्माला आले, ते इंडियन आहेत, आणि मी कराचीमध्ये जन्माला आलो तर मी इंडियन नाहीये? याला काय अर्थ आहे? कराची वॉज अ हिंदू मेजॉरिटी सिटी. तर हे तुम्ही यासाठी म्हणत नाही आहात ना की भारत तुम्हाला नागरिकत्व देईल म्हणून? नागरिकत्व हे बघा, तुम्ही 70 वर्षांचं आहे मी. आता दिलं तरी किती काय राहणार आहे मी? तुम्ही 25 वर्षाचं असताना दिलं असतं तर कदाचित इथे लढलो असतो. पण हे बघा, तुमचा एक लिहिलेला प्रश्न होता की अँटी इस्लाम ॲट्रियन्स. तुम्ही मला एखादा ॲट्रियन्स दाखवा जो इस्लामच्या अगेन्स्ट आहे. 2 इस्लाम आहेत ना जगात. एक अल्लाचा इस्लाम आहे, एक मुल्लाचा इस्लाम आहे. जो मुल्लाचा इस्लाम आहे त्यात नेहमी एक कुरूप माणूस तुमच्या समोर सतत ओरडत असणार. तो ऑरेंज कलरच्या अगेन्स्ट असेल पण त्याची दाढी ऑरेंज असेल. सॅफ्रॉनच्या अगेन्स्ट आहे ना. दुसरा मुसलमान, अल्लाचा इस्लाम तो आहे की माझी आई, माझी आजी, हे माझे मित्र जे इथे राहतात 5-5 वेळा नमाज, ऑर्थोडॉक्स मुसलमान आहेत, ज्यांचा त्या राजकारणात आणि इस्लामशी काही एक संबंध नाहीये. दॅट इज अ ट्रू मुस्लिम. मी तुम्हाला सांगतो की प्लीज रीड माय बुक ट्रॅजिक इल्युजन ऑफ इस्लामिक स्टेट. कुठेही उल्लेखच नाहीये इस्लामिक स्टेटच्या फॉर्मेशनचा इन प्रॉफिट्स लाईफ. मदिनाचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते मक्कामध्ये ॲप्लिकेबल नव्हतं. मक्काचे जे लॉज होते ते अंडर द प्रॉफेट मोहम्मद. इट वॉज डिफरंट. पॉलिटिकल सिस्टमविषयी बोलतोय मी. जी ऑब्झर्वेन्सेस केली आहेत की नमाज कशी वाचायची, त्याच्यात 72 फिरके. तुम्ही म्हणत आहात की तुम्ही इस्लामच्या विरोधात नाही आहात, मुसलमानांच्या विरोधात नाही आहात. तुम्ही मुसलमानांच्या विरोधात तर आहे मी, जे इस्लामला वापरत आहेत आपल्या राजकारणासाठी. तुमच्या देशात खूप लोक आहेत. ट्विट वाचलं होतं, तुम्ही म्हणता की मी नारा लावणार जय श्रीराम. हो, मग त्यात काय झालं? का नाही लावणार मी नारा? मला रामाशी काय प्रॉब्लेम आहे? त्याला काय अर्थ? आमच्या प्रॉफेटला प्रॉब्लेम नव्हता राजा दाहिरशी, तर मग मी कोण आहे साहेब? मी तर याच मातीतून जन्माला आलो ना. आम्ही तर 1840 मध्ये राजपुतानामध्ये राजस्थानमधून मायग्रेट करून, हिंदू फॅमिली होती, तिथून पंजाबला गेलो, काही कलमे वगैरे वाचले असतील, आम्ही मुसलमान झालो. आता हे जे मौलवी मुल्ला आहे त्यांच्याकडून आम्ही हेच ऐकतो की तुम्ही कोणापुढेही झुकू शकत नाही अल्ला व्यतिरिक्त. बिलकुल. तर आम्ही नाही झुकत. जो आपल्या धर्माचा, ज्या देशात आम्ही बसलेलो आहोत, अरे जाऊन त्या ट्रम्प समोर झुकून नतमस्तक होतात मौलवी. त्याच्या पुढे नाही करत, भाऊ पैसे द्या हो, टोमॅटो महाग झाले तो. इथे गेल्यावर त्यांची काहीच हरकत नाहीये. सौदी अरेबिया पूर्ण वसलेला आहे तिकडे. आपल्या म्हणजे हातपाय, म्हणजे डिग्निटी नाही राहिले कशाचीही. ज्याला बघाव तो भीक मागतोय. मी तुम्हाला कम्पॅरिझन दाखवतो. एक आहे इंडोनेशियन. बघा, दिल्लीपासून मश्रिकमध्ये, ईस्टमध्ये गेला तर तुम्हाला वैदिक इस्लाम आढळून येतो. ही माझी टर्मिनॉलॉजी आहे. तुम्हाला इंडोनेशियामध्ये प्रेसिडेंटच्या नातवाचं नाव आहे नरेंद्र. गरुडा त्यांची एअरलाईन आहे. त्याचा कोणालाच काही त्रास नाहीये. हो, तिथे हिंदू प्रत्येक नोटवर गणेश आहे. कोणाला त्रास होत नाही. त्याचा त्रास होतोय मात्र पाकिस्तान्यांना आणि भारताच्या मुसलमानांना, बांगलादेशींना. काही राहिले असणार,
इकडे तिकडे राहिले आहेत. ज्या केसेस सुरू आहेत त्यानंतर सर्व संपून जातील. आता यांना काय त्रास आहे? तुम्ही कधी बघितलंय का इकडे मोर्चा निघालाय बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी दिल्लीमध्ये भारतीय मुसलमानांचा? तर नाही, मग कधीच फलस्तीनचा का निघतो? जास्त त्रास आहे त्यांना. ते अरब आहेत, इंग्लिश, कुर्दोवर. अरे तुर्कीने त्यांना मारलं ज्यांनी आयसिसचा नाश केला, त्यांना स्लॉटर करत आहे तुर्की. इथे घराघरात तो तुर्की शो सुरू आहे आजकाल. काय अर्तुगल माहित नाही काय आर्ट? हो हां, 880 एपिसोड्स जो सुरू होतो की आम्ही पूर्ण जगावर राज्य करू. शेवटपर्यंत ते म्हणतात की सर्वांना संपवून टाकू. पण तुम्ही यावरही खूप आनंदी आहात की आता सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय आलाय अयोध्येमध्ये राम मंदिर बनणार. का नाही बनणार? बाबर आहे कोण? बाबर आला कुठून? तुम्ही 2-4 पुस्तकं त्यांचे तैमुरी बाबरनामा हे वाचा की ते हिंदुस्थानच्या लोकांना कसा कचरा समजत होते. ते तो माणूस म्हणायचा हे काळे माकडासारखे लोक आणि आम्ही सहन करायचं. निघा इथून. माहित नाही कुठून आलेत ते. यांना काही जागा नाही मिळाली तर म्हटलं लुटू. तुम्हाला माहितीये तैमूरने कोणाला तरी विचारलं की अरे काफिर कुठे राहतात? नाही चीनमध्ये खूप आहेत म्हणे, पण त्यांच्याकडे काहीच नाहीये. तर मग म्हणे इंडियाकडे चला. त्याच्या तुस्केत तैमुरीमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही असं अशा गोष्टी करता म्हणून पाकिस्तान म्हणतो की तुम्ही ना इंडियाचे एजंट आहात. आहे ना. इंडियाचा एजंट का नाही असणार? मी कधी म्हटलं मी इंडियाचा एजंट नाहीये? ते प्रत्येक माणसाला इथे इंडियाचा एजंट असायला पाहिजे. हा आमचा देश आहे भाऊ, 10,000 वर्षांपासून आहे. तर मग चेस सारखं काहीतरी शोधून दाखवा, मग मी थांबतो. ते तर खेळही नाही जात आता लोकांना पाकिस्तान. विचारूया, जर त्यांना काय विचारायचं असेल. हो बोला. सर, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही ही गोष्ट तर नकारू शकत नाही की तुमचा जन्म पाकिस्तानमधला आहे. पण सर, तुम्ही ज्या पद्धतीने पूर्ण जगामध्ये पाकिस्तानला बदनाम करत फिरता, मग काय तुम्ही स्वतः गद्दार नाहीये स्वतःच्या देशासाठी? तर मग तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना की मी पाकिस्तानाविषयी वाईट बोलतोय. ते तुम्ही हिंदुस्थानी असताना तुम्हाला का प्रॉब्लेम होतोय? सर, तुम्ही गद्दार नाही आहात का? सर, आम्ही तुम्हाला पाकिस्तानी म्हणायचं की हिंदुस्थानी म्हणायचं? सिंध मध्ये राहणारा हिंदुस्थानी कसा नसणार सांगा ना? सिंध शिवाय हिंद नाहीये. ओके सर, ठीक आहे सर, थँक्यू. मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही जा अडवाणी साहेबांकडे आणि सांगा त्यांना की तुम्ही इंडियन नाही आहात ते. मग बघू काय होतंय ते. ओके सर, ठीक आहे. सर, मला खूप बरं वाटलं की तुम्ही इंडियन आहात असं म्हणता तुम्ही. हो. आणि मला इंडियावर गर्व आहे. बिलकुल असायलाच पाहिजे. तर हे जे मोदी सरकारमध्ये झालंय, योगीजींनी केलं आहे, काही स्टेशनांची नावं बदलली आहेत. अगदी योग्य केलं तुमच्या त्यांनी. मते हे बरोबर आहे का? बिलकुल योग्य झालंय. आम्ही लहानपणापासून ज्या स्टेशनांची नावं घेत आलो आहोत ते माझ्या मते आता फक्त यांच्या तिकिटावर- म्हणण्याचा अर्थ आहे की मुघल सराय मी स्टेशन समजावून विषयी. सांगतो. हां. हे बघा, तुमची जगातली सगळ्यात मोठी जी युनिव्हर्सिटी होती, नालंदा युनिव्हर्सिटी. नालंदा युनिव्हर्सिटी. नालंदा, तिला कोणी नष्ट केलं होतं? खिलजी होते ना, एक अंकल खिलजी आले होते. मला सांगा तुम्ही काय केलं? रेल्वे स्टेशनचं नाव काय ठेवलंय? खिलजी नगर, असंच काहीतरी ना. जेव्हा यांनी 1000 वर्ष राज्य केलं हिंदूंवर मुघल साम्राज्याने आणि स्वतःचं नाव तिथे लावलं की हिंदूंच्या सगळ्यात प्रेशियस जागेला तुम्ही अलाहाबादचं नाव दिलं, तर मग ही मुसलमानांची जबाबदारी होती की आम्ही हा अन्याय कधी सहन करणार नाही. हे खोटं नाही असू शकत. ना मक्केचं नाव रामगड होणार, ना प्रयागराजचं नाव अलाहाबाद होणार. हे बघा, मी तुम्हाला अजून एक काहीतरी सांगतो. आज मुसलमान, हिंदुस्थानातल्या मुसलमानांनी आजपासून हे ठरवलं पाहिजे की मुलाचं नाव शम्स ठेवण्याऐवजी सूरज ठेवूयात. अर्थ तर एकच आहे ना. तुम्ही मात्र फारसी शब्द यूज करता, हिंदुस्थानी शब्द यूज नाही करत. मग लोक तुमच्यावर आरोप करतात. माझ्या एका बहिणीने दुपट्टा घातलेला आहे, दुसरीने अरबी हिजाब घातलेला आहे. तुम्ही आजींचे पणजींचे फोटो बघून सांगा की हिजाब कुठून आला. हा शब्दच नव्हता आपल्या देशात. आम्ही जो दुपट्टा हिंदू, मुसलमान, शीख प्रत्येकजण पंजाबमध्ये, यूपीमध्ये घालत होते आणि जो बुरखाही होता सफेद रंगाचा तो गायब झाला, ज्याला आपण शटलकॉक बुरखा म्हणायचो. आपणच आपली संस्कृती आपण नष्ट करून त्या अरबांची संस्कृती घेतली जे आपल्यावर थुंकतात.
तुम्हाला माहिती आहे बांगलादेशने रिक्रुटमेंट थांबवलेली आहे नर्सेसची काल, कारण की प्रत्येक घरात बांगलादेशी स्त्रियांचा रेप होतोय आणि आपण शांत बसलेलो आहोत. अरे आपण कसे मुसलमान आहोत की आपण सौदी असेंब्लीच्या समोर जाऊन म्हणत नाही की बाहेर या, आम्ही धडा शिकवतो. आम्हीच राहिलोय आता. सिरियामध्ये 5 लाख मुसलमान मारून टाकले अरबांनी. अमेरिका आला होता, तो ट्रम्प तर करणारच. अरे या जगामध्ये इतके डफर लोक राहत आहेत. तुम्हाला माहिती आहे ब्रिटनचा जो प्राईम मिनिस्टर आहे त्याची टर्किशन हिस्ट्री आहे, हे नसेल माहिती. एक जो आणखीन कोणी नवीन आलाय कन्झर्वेटिव्ह प्राईम मिनिस्टर. तारिक साहेब, त्यांना एक छोटी गोष्ट होती, त्यांना विचारायचंय की स्टेशनचं नाव बदललंय, लहानपणापासून बघितलंय. अच्छा, माझा पॉइंट हा आहे की तुम्हाला 1941 पासून ते 1947 पर्यंत जे तुम्हाला सांगितलं गेलंय त्याला तुम्ही करा कंट्रोल झेड. ते रिव्हर्स करत करत न्यूट्रलवर या आणि जे तुम्हाला ॲज अ मुस्लिम खरं वाटतंय त्या खऱ्याचाच विचार करा तुम्ही. तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला ज्याने मिठी मारली आपण त्याच्या अगेन्स्ट उभे आहोत. हे बघा, त्यांच्या प्रश्नाचा एक अर्थ असाही निघतो की आज तुम्ही म्हणता की स्टेशनाचे नाव बदलले, शहराचे नाव बदलू नका. मी म्हणतोय जे नाव होतं ते ठेवा. मग तर उद्या लोकांचंही नावं बदलतील. मी तर म्हणतोय बहादूर शाह जफरच्या ऐवजी बहादूर शाह काय ते विजय असायला पाहिजे त्याचं नाव. विजय आणि जफर मध्ये काय फरक आहे? विक्टर हो ना. त्यात धर्माचा कसलाही संबंध नाहीये. दिल्लीमध्ये एक स्टेशन आहे हजरत मुजामुद्दीन म्हणून. हजरत मुजामुद्दीन यांच्या नावावर ते ठेवलं गेलेलं आहे. तर काय ते पण चेंज करायचं का? तो जबरदस्त माणूस होता. तो तर अल्लाचा इस्लाम फॉलो करत होता. हे बाबर लोक कुठून आलेत, हे औरंगजेब ठाऊक नाही कुठून आलेत. निजामुद्दीन आपला. हे बघा, हजरत निजामुद्दीनकडे आपल्याला हिंदू भेटतील, शीख भेटतील, सगळे जातात तिकडे. लोक हिवाळ्यात बाहेर तिकडे बसतात का? काय एवढं प्रेम आहे? कारण एका खऱ्या माणसाची तिथे एक दर्गा आहे. तुम्हाला अरब म्हणतात की दर्गा तोडून टाका. तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या इस्लामनुसार तिथे ताजमहललाही बुलडोज करून टाकावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का रसूलुल्लाहच्या समाधीवरून बुलडोजर कोणी फिरवला होता? बीवी फातिमाची कबर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहित. बीवी आयशाची समाधी कुठे आहे माहिती नाही. एक बुलडोजर आणून एका माणसाने सगळी अल्लाची जन्नत नष्ट करून टाकली. शियाशिवाय कोणाला माहितीच नाही. आपल्याला फक्त हज करायचं माहिती आहे, 4 चक्कर मारायच्या, असं करायचं, दगड मारायचा, सीडी विकत घ्यायची, टेलिव्हिजन विकत घ्यायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं, बॅग पॅक करायची, परत यायचं. अरे अल्लाशी नातं जोडा. बाहेर जाऊन जरा बघा तुम्ही, शांत राहून थोडा योग करा, तुम्हाला अल्लाह दिसायला लागेल. मन निर्मळ होईल तुमचं. अजून एका ब्रेकसाठी थांबूया. ब्रेक नंतर तारिक फतेवर आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरूच ठेवूया. इंडिया तर अशी जागा असायला पाहिजे जिथे फूल विकायची गरज नसली पाहिजे. जिथे तुम्ही दुसऱ्या इंडियनचा रिस्पेक्ट करणार नाही ना तर मग प्रॉब्लेम होईलच ना. इंडिया तर अशी जागा असली पाहिजे. आणि पाकिस्तान कशी जागा पाहिजे? पाकिस्तान नष्ट होईल 20 वर्ष 25 वर्ष. हे बघा, तुम्ही हे ध्यानात ठेवा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज सुनावणी होत आहे. नावाजलेले कॉमेंटेटर तारिक फतेवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तारिक फतेवर आरोप आहे की हे सगळ्यांशी भांडत राहतात. आता बघा, जेव्हा लोक तुम्हाला विरोध करतात तेव्हा आमचे एक मित्र आहेत कवी कुमार विश्वास. हो, त्यांच्या ओळी आठवतात. ते म्हणतात की कोई पागल समजता है, कोई दिवाना समजता है. दोन्ही समजा सर, काही फरक नाही पडत. खरं हे बघा, हिंदुस्थानाचा मोटो जो आहे आणि इस्लामचा जो क्रक्स आहे, 2 गोष्टी आहेत. तुम्ही म्हणता ट्रूथ विल ऑलवेज प्रिवेल. त्याची योग्य प्रोनाऊन्सिएशन मी इथल्या भाषेत नाही करू शकत. सत्य नेहमीच वरचढ असते. इस्लाम म्हणतो की सत्य बोला त्यावेळी सुद्धा ज्यावेळी तुमच्या अगेन्स्ट जातील. हे दोन्ही माझ्यासाठी मॉरल, माझ्यासाठी कंपस आहे. जो धर्माचा रूल असतो की धर्म मॉरल कंपस हल्ले होतात. मी ऐकलं आहे दिल्लीमध्ये, न्यूयॉर्क. या ना, मारून तर बघा ना. त्याच्यावर केस चालेल, त्याला बिचारायला नोकरी नाही मिळणार, तो घाबरेल. तुम्ही पाहिलं कोणी हात नाही लावला. ते तुमचे जे इंडियन्स होते माझ्यासोबत ते सगळे पळून गेले. या 50-60 पाकिस्तान्यांनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला न्यूयॉर्कमध्ये आणि मी एकटा होतो. काही नाही करू शकले ते मला. इथे 300 लोकांनी हल्ला केला होता. हे इथे रेक्ता उर्दू कॉन्फरन्स. हो बरोबर. माझी चूक होती की मी तिथे पुस्तक विकत घ्यायला गेलो होतो
या जमात इस्लामच्या लोकांनी तिथे हल्ला केला आणि रात्रभर 4 तासांपर्यंत मी आपल्या जागेवरून नाही हल्लो. पोलिसांनीही त्याने मला धक्का दिला आणि बिचारा शेवटी ही वॉज ॲपॉलॉजायझिंग टू मी. द पॉइंट इज, जर तुम्ही सत्य बोलला असाल तर ॲज अ मुस्लिम मी माझं सांगतोय, यू हॅव टू स्टँड बाय. आता एका मौलानानी 10 लाखाचं बक्षीस ठेवलंय तुमचा गळा कापण्यासाठी. मी त्याला सांगितलं, मी म्हटलं असं कर, मी सांगतो तू हे करून दाखवलंस आणि आपल्या मुलाच्या नावाने करून घे, 10 लाख तुला मिळतील. टेन्शन का घेतोयस? टेन्शन देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही. तर त्याने नव्हतं का म्हटलं कलकत्त्यावाल्याने टीव्हीवर येऊन की मी तुझी मुंडी छाटणार म्हणून. मग इंडिया क्रिमिनल पोलिसने काय केलं? का वरतात बिचारे? बंदा अल्लाहू अकबर म्हणतो. अरे पागल आहे, बॉम्ब लावून फुटशील. मग तुम्ही नाही का घाबरत? ना, मी का घाबरू? पण 70 वय असताना 25व्या वर्षी घाबरलो असतो, आता काय घाबरू? मी असं तर हे ऐकलंय म्हणे की दाऊद इब्राहिम, छोटा शकील त्यांनी एक माणूस पाठवला होता तुम्हाला मारण्यासाठी. पडलेला आहे इकडे, जेलमध्ये बसलेला आहे. इथे टीन बिन ठोकत असेल कुठेतरी. हो. असं काही नाही ते. मला प्रोटेक्ट करतोय तो वरचा. म्हणजे मृत्यूला घाबरत नाही तुम्ही? मृत्यूला काय घाबरायचं? आपलं आयुष्य काय आहे सर? आपण 2 बिलियन 3 बिलियन वर्षांपासून आहोत. आपल्याला आत माहिती नाही की किती सोलर सिस्टीम राहतात. आपल्याला काय माहिती आपण कशाचा भाग आहोत? पूर्ण जी गॅलेक्सी आहे इट इज अ डॉट. आपल्याला एवढा गर्व आहे की आपण काहीतरी आहोत? काहीच नाही आहोत. मग आपण माती आहोत, मातीतून आलो, मातीत जाणार. यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग विथ काइंडनेस, हॅपीनेस टू युअर फेलो बिईंग. तुमच्या समोर कोणी हात पसरवेल तर त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. बस एवढं काम करा. आणि कोणाच्याही गरिबीची थट्टा करू नका. त्याला देऊन द्या. आणि विचारू नका कधी, अरे तू पैसे का मागतोय? जर तुला भूक लागले तर बिर्याणी देतो मी तुला. हे दान नसतं. दान ते असतं नाही, जे पण ते जिहादी लोक म्हणतात की तुम्ही मेलात तर तुम्हाला हुरे त्यांना मिळतील. मिळत असणार. इथे आता नाही भेटली गर्लफ्रेंड तर अरे चेहरा खराब आहे, मी काय करू? अरे कधी तुम्ही पाहिलंय का जेहादीला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत जातोय, फिरतोय मस्तपैकी इकडे तिकडे? कुठेच नाही. खान मार्केटमध्ये सुद्धा नाही भेटणार. त्याचं दुर्दैव, चेहरा खराब, मिशी कापलेली असते, दाढी वाढलेली असते. कुठली मुलगी त्याला जाऊन सांगणार की मला डेटवर घेऊन चल म्हणून? नाही. दे आर ऑलवेज अनफॉर्च्युनेट अगली पीपल who do not know there is no such thing. This is it. Life ends. यायचं असेल तर परत या, नाही यायचं आहे तर वेलकम. हिंदूंना रिटर्न तिकीट मिळतं, ते तर म्हणतात आम्ही नक्कीच परत येतो. मुसलमान म्हणतो की आयुष्य तिथूनच सुरू होतं, तर बाबा ठीक आहे, तू आपलं बघ, ते त्यांचं बघतील. डज इट मेक एनी डिफरन्स? हे बघा, आपण स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स नाही द्यायला पाहिजे. त्या बुले शहाने म्हटलं की आधी स्वतःला मारा. नानकने सुद्धा हेच म्हटलंय, तुम्ही स्वतःला ना डिस्ट्रॉय युअरसेल्फ फ्रॉम इनसाइड. गांधींनी कसं काय केलं? जबरदस्त केलं ना. आजकाल इंडियामध्ये लोक गांधींना शिव्या देत आहेत. ते बघा, फोटो लावलाय तिकडे, सगळे बघतायत. का ते मला समजत नाही अजून. जगातला सर्वात लो पर्सन हॅज क्रिटिसिझम इन इंडिया, बट इंडिया इज अ डेमोक्रेसी. आता तर शिव्या तुम्हाला सुद्धा पडतात. देऊ द्या ना, मला काही फरक पडत नाही त्याने. पॉइंट इज की आय एम इन माय कॉन्शियन्स क्लिअर की व्हॉट आय डू इट फॉर दी पुअर. माझ्यासमोर मी म्हणूनच मार्क्सवादी आहे, त्यामुळे मी लेफ्टशी संबंधित आहे. कारण हे मी नाही पाहू शकत की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला घृणेच्या नजरेने बघावं. यापेक्षा मोठी माझ्यासाठी पेनफुल गोष्ट नाहीये की मी त्या दिवशी झोपू शकत नाही ज्या दिवशी मी बघतो की लोक आपली विंडो वर करून घेतात. एक छोटासा मुलगा फुलं विकतो आणि तो म्हणतो, अरे हट, जा इथून. इंडिया तर अशी जागा असायला पाहिजे की जिथे कोणी फुलं विकायची गरजच नसली पाहिजे. इथे तुम्ही जर दुसऱ्या इंडियनचा रिस्पेक्ट नाही केला तर मग प्रॉब्लेम तर होईल ना. एखादा इस्रायलचा टुरिस्ट आला तर आपण त्याच्याकडे अटेन्शन पे करतो, आणि आपल्याकडचा टुरिस्ट आला तर त्याला जाऊन सांगतो की निजामुद्दीन जवळ जाऊन झोप पुलाखाली. इंडिया तर अशी जागा असायला पाहिजे. आणि पाकिस्तान कशी असायला पाहिजे? पाकिस्तान नष्ट होणार आहे फक्त 20 वर्ष 25 वर्ष. हे बघा, तुम्ही हे ध्यानात ठेवा की मी वारंवार रिपीट करतो, अटक ते कटक पर्यंत आहे हिंदुस्थान. इंडस रिव्हरच्या तिकडे सगळं अफगाणिस्तान आहे, आणि कटकच्या त्या बाजूला बर्मा सगळं आहे, ओडिसाच्या बाजूला. आणि खाली बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर यांचं कंबरड मोडून जाईल. आणि बलुचिस्तानवर एवढा अन्याय केला आहे या पाकिस्तान सैन्याने
त्यांच्या मुलींचे रेप केले, त्यांच्या मुलांना मारून हेलिकॉप्टरला बांधून दरीमध्ये टाकून दिलं या लोकांनी. मी 1967 पासून मी बोलोच नाहीये, नाही मला त्यांची भाषा येत, पण त्यांच्या स्ट्रगलमध्ये मी 1967 पासून आहे. कितीतरी माझे मित्र मारले गेले. का? कशासाठी? एका स्वतंत्र देशावर हल्ला करून तुम्ही त्याला ताब्यात घेतलं. आणि इंडियाची अवस्था बघा. जेव्हा काँग्रेसचे MP गेले, बलुचिस्तान वॉन्ट्स टू जॉईन इंडिया, तर तुमचे अब्दुल कलाम आझाद आणि जे सर्व लोक होते ते म्हणाले खूप दूर आहे भाऊ. अँड इन दॅट केस रिमाइंडेड देम कराची पासून ढाका 1000 मील दूर आहे. ते तर क्लेम करतायत बंगालवर. तुमच्यापासून 200 मील दूर आहे बलुचिस्तान. जॉईन करू इच्छितो बलुचिस्तान इंडियाला, तुम्ही नाही करत आहात. गवादर सुलतान ऑफ ओमाननी इंडियाला ऑफर केलं होतं 40 लाख रुपयांमध्ये. ते बोलले की खूपच महाग आहे होय. ही इंडियाची जी इन्व्हॉल्व. पण आता भारताचा अप्रोच बदललाय. पाकिस्तानलाही त्यांच्या भाषेत उत्तर मिळालं. बिलकुल. हे बघा, गुजरातच्या रेजिमेंट विषयी तुम्ही ऐकणार नाही कधी, पण गुजराती प्राईम मिनिस्टरचं नाव तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल की जे कोणीही नाही करू शकलं ते मोदीजींनी करून दाखवलं. याला म्हणतात धाडस. यावर तुम्ही मत दिलं नाही दिलं, सपोर्ट, यू हॅव टू सल्यूट हिम. त्यांनी UN मध्ये जे कॅरेक्टर शो केलं की इम्रान खानच्या गैरवर्तणुकीनंतर ही डिडंट इव्हन ॲड्रेस हिम. तुमची जी स्पोक्स पर्सन होती ती महिला, तिला राईट दिला की तिने उत्तर द्यावं. तिने नंतर इम्रान खानला तोडून मोडून, ते नाही का कारल्याला कापून जसं खिमासोबत मिक्स करतात ना, तसं बाहेर दिलं फेकून. अँड ही विल नॉट सर्व्हाइव्ह. बघालच तुम्ही. परत याचं लग्न, परत एक वरात निघणार. यावेळी पहिल्यांदा मी हो यावेळेस तर मी विचार करतोय की मीच त्याचं लग्न वगैरे जुळून देतो कुठेतरी चांगल्या ठिकाणी. आणखीन कुणाशी म्हणत आहात की परत लग्न करणार? अरे का नाही करणार, एकच काम येतं त्याला, अजून काय करणार तू? तारिक साहेब, खूप प्रश्न विचारले तुम्हाला. आता एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपण आजच्या सुनावणीचा निर्णय ऐकू आजचे आपले जज राहुल देव यांच्याकडून. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला तारिक फतेह यांच्यावर. तारिक फतेह यांना विचारलं इम्रान खानच्या बद्दल, पाकिस्तानच्या बद्दल, इस्लामच्या विषयी सुद्धा आणि हिंदुस्थानाविषयी. आता वेळ झाली आहे आप की अदालतमध्ये आजचे जज सुविख्यात पत्रकार राहुल देव यांच्या निर्णयाची. तारिक फतेह. तारिक फतेह एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे, जसं आपण सर्वांनी आता पाहिलं. भारत, पाकिस्तान, इस्लाम, भारत आणि पाकिस्तानी मुसलमानांविषयी यांच्याकडे एक जबरदस्त आणि खूप वेगळीच समज आहे, विचार आहे, माहिती सुद्धा आहे, बघण्याची एक दृष्टी आहे. यांच्यात प्रचंड हिंमत सुद्धा आहे. प्रत्येक संकटाला थोपवून ते निडरपणे विस्फोटक पद्धतीने बोलतात, व्यंगाचा उत्तम उपयोग करतात. पण नेहमीच विवादास्पद, नेहमीच खळबळजनक कृतींनी त्यांचा जो खरा गंभीर पक्ष आहे तो थोडा कमकुवत सुद्धा होतो. न्यायालय त्यांची सन्मानपूर्वक सुटका करते, पण या सल्ल्यासोबत की ते आपल्या शैलीत थोडी गंभीरता जास्त आणू शकले, थोडी जास्त, तर त्यांचं म्हणणं अधिक सखोल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. अशी आशा करतो की तारिक फतेह नेहमी ह्याच हिमतीने आपलं मत मांडत राहतील, न घाबरता पूर्ण जगासमोर आपले उदाहरण ठेवत राहतील. आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.